हॅलो नमस्कार मंडळी. तर मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. जर तुम्हाला थंबनेलवरून आणि माझ्या सुरुवातीच्या पासून कळालंच असेल की माऊलींचं आगमन झालेलं आहे. आषाढी वारीची वाटचाल पूर्ण करून आज माऊलींचे पवित्र आगमन आपल्या आळंदीत झाले आहे. वारकऱ्यांच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण आळंदी दुमदुमून गेली आहे. तर चला तुम्हाला मी याचा पूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण आगमनाचा सुंदर सोहळा आपण या व्हिडिओमधून बघूया. तर तुम्हाला सांगते की मी तर काही गेली नाही. थोडीशी तब्येत माझी खराब होती, म्हणजे माझं सकाळपासून पोट दुखत होतं, त्यामुळे मी काय गेली नाही. आणि मुलंही झोपली होती दोघंही घरामध्ये. आणि 4-5च्या दरम्यान माऊलींचं आगमन होत असतं आळंदीत. तर हे गेले होते, तर ह्यांनीच हा पूर्ण व्हिडिओ वगैरे काढलेला आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर लाईक करा आणि एक कमेंट तर नक्की करा. आणि तुम्ही सपोर्ट करताय त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओला खूप छान लाईक आणि कमेंट पण करताय आणि व्ह्यूज पण येत आहेत, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तर इथं पाहू शकता सर्व, म्हणजे जेवढे आपले इथं धर्मशाळा वगैरे असतात ना, शिकायला जेवढे विद्यार्थी असतात ना, ते सर्वजण माऊलींना असं सोडायला पण जातात आणि घ्यायला पण जातात. आणि हेच नाही तर आळंदीमधील प्रत्येक लहान मोठं व्यक्तींना माऊलींना आणायला तिथे जात असतात. तर हे आहे काळे कॉलनीमधला पेट्रोल पंप. आणि इथे ना पहिलं आम्ही शाळेत असताना ना आम्हाला सांगायचे की साडी वगैरे नेसून या किंवा एक छोटासा हंडा कळश वगैरे घेऊन या. आणि इथे आम्ही ना माऊलींच्या आगमनासाठी पूर्ण शाळेतले विद्यार्थी आम्ही थांबत होतो बरं का, आमच्या लहानपणी. आता तरी मला काही ते दिसत नाही, कारण आम्ही ना असं खूप अनुभवलं प्रत्येक वर्षी माऊलींना इथं. आता मी तर ह्याच वर्षी आहे इथे, म्हणजे गेले 10 वर्ष झाले लग्न झालं तसं नव्हते, त्यामुळं काही मी सांगू शकत नाही. पण मला आत्ता पण मी गेली नाही, त्यामुळं काही पण दिसत तर नाही या व्हिडिओमध्ये बरं का. कारण आम्ही तर प्रत्येक वेळेस ना असं साडी वगैरे वेअर करून आम्हाला शाळेतलेच न्यायचे बरं का शिक्षक वगैरे. आणि तुम्ही पाहू शकता जेवढी आषाढी वारीला म्हणजे माऊलींना सोडताना जेवढी गर्दी होती ना, तेवढीच गर्दी इथं आता आहे. आणि हे सगळे माऊलींना घेण्यासाठी सगळे गावकरी मंडळी आहेत. आणि जे कोणी माऊलींसोबत दिंडी होती ना त्यामधलेही काही लोक आहेत. आणि तुम्ही बघू शकता की सर्वजण किती आनंदी आहेत आणि किती त्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत. अक्षरशः 3 वाजल्यापासून काही काही लोक ना थांबलेले असतात. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो. मला फार वाईट वाटतं बरं का, कारण मी असून सुद्धा आळंदीत गेले नाही. तब्येत बरी नसती तरी मी जाऊन तिथे थांबू शकले असते, पण मुलं झोपली होती त्यामुळं मला आता त्यांना उठवायचं काय, म्हणजे उठलं ना ते खूप चिडचिड करतात त्यापेक्षा. आणि ही गर्दी बघून मागच्या वेळेस पण त्यांनी खूप चिडचिड केली होती, पण तो टाईम सकाळचा होता, आता हा संध्याकाळचा होता. थोडंसं त्यांनी पाहिलं असतं, पण काय करणार, म्हणलं जाऊ द्या, झोपले नेमकं टायमिंगला ते 5 वाजता झोपले बरं का. असं नाही की ते आधी झोपले होते, नाही तर उठू शकले असते. इकडे येण्याची तयारी करत होतो आणि तेवढ्यात झोपले ते. तर पाहू शकता ह्याच्या आधी एक ॲम्ब्युलन्स होती जी की सगळ्या वारकऱ्यांसाठी म्हणजे होती एमर्जन्सीसाठी. आणि हे होते नगारखाना. त्याच्या आधी जेवढ्या काही असतात ना माऊलींसोबत ते सगळे आधी पुढे येत होते. हे आहेत पाठीमागचे दिंडेकरी. आणि बघू शकता आणि खूप गर्दी झालेली आहे, दिंडी येण्यासाठी सुद्धा जागा नाही. आणि तुम्हाला आता माऊलींचे आगमन दिसत आहे आणि माऊली आलेले आहेत. भाविकांना विनंती आहे, माऊलींच्या रथाला थोडीशी जागा करून द्या. रथ समोर येतोय आणि उजव्या बाजूला तो भव्य दिव्य मंडप श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने उभारलेला आहे. या मंडपामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत केले जाते. ज्ञानेश्वर महाराजांचे पुजारी सन्माननीय राजा मंजूर चौधरी आपलेही
बघू शकता इथून ना माऊलींच्या स्वागतासाठी पाऊसही आलेला आहे आणि हे वातावरण बघून सगळे भाविक किती खुश झालेले आहेत आणि किती मन भरून येण्यासारखा हा कार्यक्रम आहे किंवा हा सोहळा आहे. सोहळ्याच्या निमित्तानं श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त आदरणीय डॉक्टर भावार्थजी देखणे साहेब, त्याबरोबर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त आणि या पालखी सोहळ्याचे प्रमुख नगर परिषद नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक मुख्य अधिकारी सर्व कर्मचारी त्याबरोबर देवकृपा सर्व स्टेशन आणि श्री ज्ञानेश्वर महाराज सेवा समितीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी काळे साहेब त्यांचे सर्व सहकारी. ते बघा पाऊस आल्यानंतर ना किती सर्वजण भाविक खुश झाले आहेत कारण माऊलीच्या आगमनासाठी पाऊस पण आलेला आहे आणि त्या वातावरणात किती भक्तिमय वातावरण आणि किती जयघोष चालू आहे. प्रत्येकाच्या तोंडामध्ये माऊलींचा जयघोष चालूच आहे. तुम्हाला अगदी समोरून मी बघा माऊलींचं दर्शन घडवते. इथे बघा पालखी आहेत आणि माऊलीचे पादुका दिसत आहेत, तर तिथंच दर्शन घेऊन ह्या व्हिडिओच्या द्वारे दर्शन घेऊ शकता तुम्ही सर्व मंडळी. आणि त्याचसाठी ना आज एक उद्घाटन आहे जे की माऊलींच्या बस स्टॉपच्या तिथे जे आहे ना इंद्रायणीच्या अगोदर त्यांनी नादब्रह्म म्हणून एक काहीतरी स्टॅच्यू बनवलेला आहे. तिथे विना आहे, असं माऊलींचा टीका आहे. तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये दिसेलच. मला जास्त काय त्याचं वर्णन नाही करता येणार, पण तुम्ही नक्की या व्हिडिओमध्ये पूर्णपणे राहा आणि पूर्ण तो व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला तिथलंही आगमन दिसेल. आता हे म्हणजे माऊलींची जी पालखी आहे आता ती देव फाट्यावरती आलेली आहे आणि बघू शकता आजूबाजूने किती लोक थांबलेत. लहान मुलं असो, छोटे मुलं असो किंवा मोठे व्यक्ती असो, ते सर्वजण इथे थांबलेले आहेत आणि माऊलींचा जयघोष करतायत आणि त्यांचं दर्शन व्हावं हीच सगळ्यांची प्रत्येकाची एक इच्छा आहे. त्यामुळं आपण फक्त आलोत ना हेच समाधान असतं. जरी कोणी बाहेर लांबून जरी दर्शन घेतलं ना तरी काही हरकत नाही, कारण गर्दीच खूप बघू शकता किती गर्दी आहे. याच्यामध्ये जाणं म्हणजे खूप कठीण आहे. तर आता इथे आळंदीमध्ये आले होते, म्हणजे आळंदीमध्ये इंद्रायणी घाट आहे, म्हणजे इंद्रायणीच्या साईडलाच आता एंट्रीच्या टायमिंगला इथं पूर्ण पुष्पवर्षामध्येच माऊलींचं स्वागत केलं जातं. आणि इथे वर बघू शकता 2 व्यक्ती जे थांबले आहेत त्यातलेच माझे बहिणीचे मिस्टर आहेत, ते अलीकडे थांबलेत फुलांचा गुच्छ घेऊन. ते सुद्धा तिथं स्वागतासाठी थांबले होते, कारण आता माऊलींची पालखी आली की त्याच्यावरती पुष्पवर्षाव करायचा आहे, त्यामुळे ते तिथं दोघं थांबले होते. आणि ते माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत बरं का, अलीकडचे जे दिसत आहेत ते. आणि आता यापुढे तुम्ही बघू शकता सूर्यप्रकाशात माऊलींची पालखी एवढी सुंदर दिसत होती ना, एवढीच एक झलक किती छान वाटते पाहायला. आणि इथे माऊलींचं आगमन झाल्यानंतर अक्षरशः अंगाला काटा येतो बरं का.
संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर संत समागम करे निरंतर जग से हो उपरात जग से हो उपरात ब्रह्मानंद परम पद पावे ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे मन होवे निष्काम मनवा मन होवे निष्काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम. हेच जे समोर लाल पडदा दिसतोय ना, तिथेच माऊलींच्या ते जे नाथब्रह्म म्हणून काहीतरी स्टॅच्यू ओपन केला ना, त्याचं उद्घाटन माऊली आले ना की लगेचच त्याचं उद्घाटन तिथे केलेलं आहे. आणि पूर्ण फटाक्यांचा आवाज येत आहे आणि फुलांचाही त्यांच्यावर वर्षाव झालेला आहे. आणि बघू शकता किती आनंदीमय हा सोहळा वाटतोय. आणि पूर्ण ब्रिज आहे ना, त्या पूर्ण ब्रिजला सुद्धा ना पूर्ण लाईटिंगनी, म्हणजे ते जे लाईटचं असं करतात ना वर्षाव, तसंच केलं होतं. पूर्ण ब्रिजवरती केलं होतं. आणि बघा फटाकेही वाजत आहेत. तर असा हा माऊलीच्या आगमनाचा सुंदर आणि भक्तिमय सोहळा तुम्हाला मी या व्हिडिओच्या द्वारे दाखवले. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शीतल सुक्ते डेली ब्लॉगला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.